उपराष्ट्रपती निवडणुकीत खासदार टिकवता आले नाहीत. नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला. राऊतांनी एसआयटी स्थापन करावी, कोण फुटले याचा शोध घ्यावा. ज्योती वाघमारे यांची राऊतांवर टीका. एनडीएचं क्रॉस वोटिंग होणार. आमच्या आणि एनडीए मध्ये फक्त 40 खासदारांचा फरक आहे, 40 मतांचा फरक आहे असं म्हणत डंका पिटवत होता, डिंडोरा पिटवत होता. जवळपास आता 150 जागांचा फरक एनडीए मध्ये आणि यूपीए मध्ये स्पष्ट झालाय. आणि तुमचे खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे. तुमच्या सोबत असलेले खासदार देखील तुम्हाला टिकवता आले नाही. हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर स्पष्ट झालंय. जे खासदार फुटले त्यात महाराष्ट्राचे खासदार होते आणि त्यामध्येही उबाठा आणि शरद पवार गटाचे खासदार होते. याला हे लोक उत्तर काय देणार? त्यामुळे दुसऱ्याला एसआयटी स्थापन करा असा सल्ला देण्यापेक्षा राऊत, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये एनआयटी स्थापन करा, निष्ठावंत इन्व्हेस्टिगेशन टीम. म्हणजे तुमच्या पक्षात आता कोण निष्ठावंत उरलंय ह्याचा तुम्ही शोध घेण्याची गरज आहे. थोड्या दिवसांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तुम्ही एवढेच लोक उभाठात उरणार आहात. या संदर्भात दीपक केसरकर यांनी टीकास्त्र डागलंय. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. संजय राऊत म्हणतात की शिंदे शिवसेनेचं जे आहे ते नेपाळ सारखी स्थिती होईल देशाची, महाराष्ट्राची. एक गोष्ट अशी बघा, आपण मेंदू ठिकाणावर नाही हे वाक्य खरं तर त्यांच्या बाबतीत अधिक लागू होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा मेंदू ठिकाणावर नसल्यामुळे तुम्ही त्यांची स्टेटमेंट फारशी सिरियसली घेऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. आता नेपाळचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय?